नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीच्या नवीन भागात आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, तुम्ही मला अनेक नाटकांमधून, मालिकांमधून, चित्रपटांमधून तुमचं मनोरंजन करताना बघितलं असेल. पण आज मी एक वेगळा विषय तुमच्याकडे घेऊन आलोय. तो विषय महत्त्वाचा तर आहेच, पण आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. मित्र, आपण बघितलं असेल की एखाद्या गाडीची, एखाद्या ट्रेनची वेळ जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्या एखाद्या साधनामध्ये जाऊन ती आपण बघण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला एखादा आजार झाला असेल, आपल्याला काहीतरी त्रास होत असेल आणि त्याची लक्षणं आपल्या शरीरावर दिसत असली तरी सुद्धा आपण ती नीट बघण्याचा प्रयत्न करत नाही, त्याकडे दुर्लक्ष करतो. अशाच काही आजारांवर चर्चा करण्यासाठी आज आपण भेटलो आहोत नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीच्या या भागामध्ये. मित्र हो, औषध किंवा सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया असं म्हटलं तरी आपलं तोंड लगेच कडवट होतं. पण असे आजार जर आपल्याला वेळीच बरे करता आले तर, आणि तेही नैसर्गिक अशा होमिओपॅथिक पद्धतीने किंवा होमिओपॅथिक सायन्सच्या मदतीने, नम्मा होमिओपॅथी घेऊन आले आहे अशाच काही आजारांवर. मग ते आजार दीर्घकालीन असोत म्हणजे क्रॉनिक असोत किंवा अनक्युरेबल म्हणजे बरे न होणारे असोत, तर नम्मा होमिओपॅथीमध्ये अशा सर्व आजारांवर डेफिनेटली काही ना काहीतरी उपाय आहेत, सोल्युशन्स आहेत. मित्र, मला सांगताना अतिशय आनंद होतोय की नम्मा होमिओपॅथीकडे 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्याकडे 200हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. आजपर्यंत नम्मा होमिओपॅथीनी 50,000च्या वर रुग्ण बरे केलेले आहेत आणि दर महिन्याला या सगळ्या शाखांमधून 10,000च्या वर रुग्ण तपासले जातात. आणि त्याहीपेक्षा महत्वाची आणि अतिशय गौरवाची गोष्ट म्हणजे नम्मा होमिओपॅथीची दादरची जी शाखा आहे ती होमिओपॅथीचे उपचार करणारी एशियातली सगळ्यात मोठी शाखा आहे. आणि याच नम्मा होमिओपॅथीमध्ये रिसर्च डिपार्टमेंटमध्ये गेली 5 वर्ष अनुभव असलेले डॉक्टर पवन चौबे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार चौबे जी. नमस्कार सर. मुझे मालूम है आप नागपुर से हैं, तो मैं भी नागपुर से हूँ. ये बड़ी आनंद की बात है. लेकिन इसके आगे हम हिंदी में बात नहीं कर सकते. नागपुर में मिलेंगे तो करें, लेकिन इसके बाद ये मराठी कार्यक्रम है तो मराठी में बात ना. मला फार बरं वाटून राहिलं तुम्हाला इथे बघून. मला असं विचारायचं आहे की या प्रकाराबद्दल जरा अजून आम्हाला विस्ताराने ऐकायला आवडेल, किंवा याचे प्रकार काय आहेत याबद्दल तुम्ही सांगितलं तर बरं होईल. डायबिटीजमध्ये 2 टाईप असतात सर. पहिला म्हणजे इन्सुलिन डिपेंडेंट, सेकंड म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडेंट. त्याला डायबिटीज मलायटस असे म्हणतात. आता जे इन्सुलिन डिपेंडेंट आहे सर, त्याच्यात फर्स्ट टाईप जे आहे त्याच्यात लहान बाळांमध्ये किंवा तरुणमध्ये होतो. आणि हा इन्सुलिन डिपेंडेंट असतो. त्याच्यात जसं आपल्या शरीरात पॅनक्रियास असतात, त्यात बीटा सेल नावाचे एक सेल्स असतात. ते इन्सुलिन बनवण्याचा प्रोसेस करतात. त्याच्याने इन्सुलिन बनते. आणि इन्सुलिन जे असतो सर, तो एक हार्मोन आहे. तो शरीरात रक्तांमध्ये साखराचं प्रमाण तो कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पण जे इन्सुलिन डिपेंडेंट असतात त्यांना त्यांच्या शरीरामध्ये हा बीटा सेल काम नाही करत आणि शरीरात इन्सुलिनचं प्रमाण बनतच नाही. त्यांच्यामध्ये शरीरात साखर त्यांच्या रक्तामध्ये नेहमीच येते आणि त्यांना इन्सुलिन घ्यावं लागते आणि त्याच्याने ते कंट्रोल करतात. टाईप 2 जे असते ते डायबिटीज मलायटस आहे, नॉन इन्सुलिन डिपेंडेंट आहे. त्याचे खूप फॅक्टर्स आहे, त्याचे खूप रिझन्स आहे. त्याचं सर्वात मोठं रिझन हे आहे की आजकालची जी आपली लाईफस्टाईल चालू आहे त्याच्यात लोकांचं एक्सरसाइज कमी झालं आहे, ओबेसिटी वाढली आहे, लोकांचं लठ्ठपणा वाढला आहे. आता हे सध्या हे जे लॉकडाऊन वगैरेची परिस्थिती आली त्याच्यात लोक बाहेर नाही जाऊ शकले, घरीच राहत आहे, सगळं ऑनलाईन चालू आहे. त्याच्यामुळे त्यांची एक्सरसाइज नाही, बॉडी फिट नाही आहे. तो एक खूप मोठा फॅक्टर झाला आहे. फास्ट फूड एक खूप मोठा फॅक्टर झाला आहे. त्याच्यात शुगरचा कंटेंट खूप असतो. ते सगळं फूड आपण खातो त्याच्यामुळे पण साखर शरीरात वाढत आहे. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे गोष्टी टाईप 2 डायबिटीजला वाढवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याने टाईप 2 डायबिटीज वाढत असते. डायबिटीजचा अजून एक प्रकार आहे, त्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. ते जेस्टेशनल डायबिटीज जे आहे त्याच्यात जे गर्भ अवस्थामध्ये लेडीजमध्ये किंवा प्रेग्नेंट लेडीजमध्ये हे प्रकार जाणवतो आणि त्यांना हा डायबिटीज येतो. त्याच्यामुळे काय होतं की जे लेडीज असतात त्यांचं डायबिटीजचं लेवल वाढतो आणि आफ्टर प्रेग्नेन्सी, आफ्टर डिलिव्हरी त्यांनी औषध बरोबर प्रमाणात घेतलं तर ते औषधनी त्यांचं डायबिटीज चालला जातो. पण भरपूर लोकांमध्ये हा डायबिटीज त्याच्यानंतरही कॅरी फॉरवर्ड होतो आणि त्याच्यानंतरही तो वाढत जातो. त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यावं लागते, त्याच्यासाठी बरोबर औषध घ्यावं लागते आणि त्याच्याला आपल्याला कंट्रोल ठेवणं हे खूप आवश्यक असतो. आणि आता आजकाल अजून एक प्रमाण चालू झालं आहे, त्याला प्री डायबेटिक म्हणतात. प्री डायबेटिक म्हणजे त्याच्यात काय असते की प्री डायबिटीजमध्ये सर असं असतो
की जेव्हा लोक बरोबर लक्ष नाही देत आणि त्यांचं शरीरात ते बरोबर चेकिंग नाही करत त्यांचं ब्लडचं, त्याच्यात साखरेचं प्रमाण चेक नाही करत, त्याच्यामुळे काय असतं की ब्लडमध्ये ते साखर ते चेक नाही करत आणि त्यांना डायबिटीज असतो, पण ते कधी औषध नाही घेत किंवा त्याच्याकडे लक्ष नाही देत. त्याला प्री डायबेटिक म्हणतात. त्याच्यामध्ये आम्ही ब्लड टेस्ट करायला सांगतो पेशंटला. त्याच्यात 2 प्रकार असतात, एक फास्टिंगमध्ये आणि एक पोस्ट मील असते. एक जेवणाच्या आधीचं आणि एक जेवण झाल्यानंतरचं ब्लड टेस्ट असतो. त्याच्यात आम्हाला माहीत पडते की त्याच्यात साखर आहे की नाही आहे ब्लडमध्ये. आणि त्याच्यात एक अजून एक टेस्ट असते, त्याला HbA1c म्हणतात. त्या HbA1c मध्ये आम्हाला माहीत पडते की मोर दॅन 6 त्याची रीडिंग आली तर आम्ही त्याला डायबेटिक म्हणून त्याला कन्सिडर करतो आणि हे स्टेज तशी आम्ही त्याला औषध देऊन त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. डॉक्टर धन्यवाद. या गोड रोगाबद्दल खूप कटू सत्य तुम्ही आम्हाला खूप छान गोड प्रकारे समजावून सांगितले. तुम्ही दिसताही गोड आहात, त्यामुळे ते अधिक गोड वाटलं आम्हाला ऐकताना. तर मी प्रेक्षकांना असं आवाहन करतो की तुम्हाला या रोगाबद्दल किंवा इतरही कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला शंका असतील, काही उपचार करून घ्यायचे असतील, तर या स्क्रीनवर जे नंबर्स आहेत तिथे तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपण काही फोन कॉल्स घेत असतो. तिथे आपल्याला ते प्रश्न विचारतात, त्यांना उत्तर देत असतो. तर एक हे बीडचे गृहस्थ आहेत, यांचं नाव आहे मला वाटतं रमेश शिंदे. ते तुम्हाला काही विचारू इच्छितात. डॉक्टर, मला 10 वर्षापासून डायबिटीस आहे. शुगर 300च्या वरती गेलेली आहे, ती खाली येत नाही. मला डॉक्टरने सांगितलंय काही दिवसात इन्शुलिन चालू करायला लागेल. मला एका मित्राने सांगितलं होमिओपॅथी डॉक्टरकडे जाऊन बघ एकदा. तर काय करायला पाहिजे? बरोबर आहे सर. नमस्कार सर. तुम्हाला डायबिटीज आहे सर, तुम्ही त्याच्यासाठी खूप औषध घेत आहे. तर पहिली गोष्ट टेन्शन घेऊ नका याच्यासाठी. तुमचे जे औषध चालू आहे त्याला चालू ठेवायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन पण चालू ठेवावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला जे एक्सरसाइज आणि आपण जे रिस्ट्रिक्शन सांगू, जेवणमध्ये काय घेतलं पाहिजे, काय नाही घेतलं पाहिजे, ते सगळं तुम्हाला फॉलो करावं लागेल. याच्यासोबत तुम्हाला आमचं होमिओपॅथिकचं ट्रीटमेंट चालू करावं लागेल, नम्मा होमिओपॅथीचं. एकदा तुम्ही चालू केलं त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच याच्यासाठी हेल्प करू की तुम्हाला तुमचं औषध पण कमी झालं पाहिजे. याच्यासोबत तुम्हाला इन्सुलिन पर्यंत नाही गेलं पाहिजे तुमचं ब्लड शुगर, आणि आम्ही त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करू. याच्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू. तुम्हाला जे स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत आहे सर, त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुमच्या जवळचं जे आमचं नम्मा होमिओपॅथीची ब्रांच आहे त्याची माहिती घेऊ शकतात आणि तिकडे जाऊन तुम्ही व्हिजिट करून आमच्या नम्मा होमिओपॅथीचं मेडिसिन स्टार्ट करू शकता. तर मी तुम्हाला ॲडवाईस करेल की तुम्ही लवकरात लवकर आमच्या नम्मा होमिओपॅथीच्या ब्रांचमध्ये व्हिजिट करा आणि आमचं औषध स्टार्ट करून तुमचं मधुमेहाला कंट्रोल करायसाठी आमच्याकडून हेल्प घेऊन घ्या. धन्यवाद डॉक्टर. मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की या मधुमेह किंवा डायबिटीसची साधारण लक्षणं काय असतात किंवा कशामुळे आपल्याला कळतं की आपल्याला मधुमेह झालाय किंवा डायबिटीस झालाय, ती जरा मला सांगितलं तर बरं होईल. डायबिटीजमध्ये सर मी तुम्हाला सर्वात आधी हे सांगायला आवडेल मला की डायबिटीजमध्ये लोकांना नॉर्मल रिडिंगच माहीत नाही की त्यांना फास्टिंग, पोस्ट मील आणि त्यांना हे पण माहीत नसते की त्यांचे लेवल किती आहे शुगरचं. तर त्याच्याकडे मी तुम्हाला पहिलं ते सांगायला आवडेल मला. पहिलं फास्टिंग म्हणजे त्यांना जेवणाच्या आधीचं साखर, त्याची रीडिंग असते 80 to 110. त्याच्या 110पेक्षा जास्त त्यांचं साखर येत असेल तर आम्ही त्याला डायबिटीजमध्ये कन्सिडर करतो. पोस्ट मीलमध्ये आम्ही 120 ते 150 पर्यंत त्याला कन्सिडर करतो. 150पेक्षा जास्त तुमचं समजा रीडिंग येत आहे तर आम्ही त्याला डायबिटीजमध्ये कन्सिडर करतो. तर त्याच्याकडे खूप लोक असे आहेत ज्यांच्याकडे रीडिंग असतात पण त्यांना समजत नाही की त्यांचं रीडिंग किती आहे आणि त्यांना साखर इवन मधुमेह त्यांना आहे की नाही आहे ते त्यांना लक्षात नाही येत. म्हणून त्यांच्यासाठी रीडिंग खूप महत्त्वाचे आहे. आता लक्षणे म्हणजे कसं आहे सर, त्याच्यात पॉलिफेजिया, पॉलीयुरिया, पॉलिडिप्सिया असे प्रकारचे हे सिम्पटम्स असतात. आता पॉलीयुरिया म्हणजे कसं, त्यांना वारंवार लघवीचा प्रकार चालू असतो आणि त्यांना दिवसभरात खूप वेळा लघवी येते. त्याच्यात जे सिम्पटम्स असतात त्याच्यात पॉलीयुरिया असतो. पॉलीयुरिया म्हणजे जेव्हा शरीरात मधुमेहाचा प्रकार जास्त वाढतो किंवा साखर जास्त वाढते तेव्हा त्यांना लघवीचं प्रमाण पण जास्त वाढतो. तर दिवसभरात खूप वेळा लघवी होणं त्याला पॉलीयुरिया म्हणतात. पॉलिफेजिया जेव्हा त्यांना खूप जास्त भूक लागते किंवा खूप जास्त जेवण करायची इच्छा होते आणि त्याच्यामुळे त्यांना साखर शरीरात वाढत जाते त्याला पॉलिफेजिया म्हणतात. आणि पॉलिडिप्सिया म्हणजे जेव्हा शरीरात लघवीमुळे शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होत जातो तर त्यांना तहान खूप लागते तर त्याला पॉलिडिप्सिया म्हणतात सर. अजून एक सिम्पटम आहे त्याचा
ते म्हणजे वेट लॉसचं सिम्पटम आहे. खूप लोकांना असं वाटते की त्यांचं शरीराचं वजन कमी होत चाललं आहे, तर हे एक चांगली गोष्ट आहे आणि ते त्याच्याकडे एवढं लक्ष नाही देत. पण जेव्हा एका महिन्यात तुमचं 3 किलो ते 4 किलो वजन कमी होत आहे किंवा 3 महिन्यात तुमचं 10 किलो किंवा 8 किलो वजन कमी होत आहे, तेव्हा तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही त्याचं चेकअप केलं पाहिजे, की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला शुगर आहे की नाही आहे. आणि अजून एक खूप मोठा सिम्पटम असतो, त्याला जनरलाइज वीकनेस किंवा त्याच्याने कमजोरी खूप वाटते पेशंटला. त्याला जनरलाइज वीकनेस म्हणतात. काय असते, जेव्हा शरीरात ग्लुकोज जे असतो, हा एक एनर्जीचा सोर्स आहे. इन्सुलिनमुळे शरीरात इन्सुलिनमुळे काय असतं सर, जे ग्लुकोज असतो तो एक एनर्जी प्रदान करतो प्रत्येक सेलमध्ये आणि इन्सुलिन त्याला हेल्प करते पूर्ण शरीरात त्याचे एनर्जी आली पाहिजे त्याच्यासाठी. पण जेव्हा इन्सुलिन प्रॉपरली वर्क नाही करत आहे तर शरीरात एनर्जी येणार नाही आणि जेव्हा एनर्जी येत नाही तेव्हा आपोआप तुमच्या शरीरामध्ये विकनेस येणं चालू होऊन जातो आणि शरीरात जे रक्त असतो त्याच्यात साखरचं प्रमाण दिसणं चालू होऊन जातो आणि त्याच्यामुळे मधुमेहाचे ते इफेक्ट दिसणं आपल्याला चालू होऊन जातो. म्हणून जे पेशंट असतात त्यांना थोडंसंही काम केलं किंवा थोडंसंही त्यांनी एक्झर्शन केलं तर त्यांना लवकरात लवकर त्यांना विकनेस किंवा त्यांना थकवा येणं चालू होऊन जातं. धन्यवाद डॉक्टर. आता मला तुमच्याकडनं अशी थोडीशी माहिती हवी आहे की ह्या डायबिटीजकडे, मधुमेहाकडे जर दुर्लक्ष झालं, तो तपासला गेला नाही, तर काय काय त्रास पुढे होऊ शकतो आणि साधारण केव्हा केव्हा त्यांनी ते तपासावं किंवा कशा प्रकारे तपासावं याबद्दल तुम्ही जरा नीट आम्हाला सविस्तर सांगितलं तर बरं पडेल. डायबिटीजकडे खूप लोक दुर्लक्ष देतात किंवा त्याच्याकडे ते लक्ष नाही देत आणि त्याचे रीडिंग्स ते बरोबर बघत नाही आणि स्वतःला डायबिटिक फ्री समजतात लोक विदाऊट टेस्टिंग. तर त्याच्यामुळे मी लोकांना हे ॲडवाईस करेल की त्यांनी प्रत्येक 3 महिन्यात एकदा तरी ब्लड चेकअप केलं पाहिजे, ब्लड टेस्ट केला पाहिजे. फास्टिंग, पोस्ट मील, HbA1c हे तिन्ही टेस्ट त्यांनी केल्या पाहिजे. त्याने आपल्याला एक प्रॉपर रीडिंग माहीत पडते की त्यांना डायबिटीज आहे की नाही आहे. खूप लोक असे असतात जे डायबिटीजकडे लक्ष नाही देत, प्रॉपरली मेडिसिन नाही घेत आणि त्यांच्यामुळे ते खूप कॉम्प्लिकेशन्स त्यांना येतात. त्याचे खूप प्रकारच आहे. पहिलं म्हणजे त्याच्यात डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात त्याला. रेटिनोपॅथी म्हणजे जे डोळ्यात त्यांना इफेक्ट जाणवणं चालू होतो. डोळ्याचं व्हिजन त्यांना कमी होते, त्याच्याने त्यांना दिसणं कमी होऊन जाते. त्याच्यासोबत त्यांना खूप अर्ली एजमध्ये खूप लवकरात त्यांना कॅटरॅक्ट येणं चालू होऊन जातो. कॅटरॅक्ट म्हणजे मोतियाबिंद चालू होऊन जातो. त्यांना व्हिजन कमी होणं चालू होऊन जातो आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटिक रेटिनोपॅथी होतो. त्याच्यानंतर एक सेकंड अजून एक कॉम्प्लिकेशन आहे, त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात. डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात डायबिटीज येतो किंवा मधुमेह येतो तेव्हा तुमच्या शरीराचे जे नर्व्ज असतात ते पूर्ण सेन्सिटिव्ह होऊन जातात. सेन्सिटिव्ह झाल्यामुळे काय होते, तुमच्या हाताच्या आणि पायाच्या तळपायात किंवा हातात तुम्हाला मुंग्या चालले किंवा असं निडलसारखं काहीतरी तुम्हाला चुबत आहे, काही असं त्याला तुम्हाला सेन्सेशन होत राहतो. त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात आणि ते मुंग्या चालणं तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये वाटते, त्याच्यासोबत तुम्हाला खूप आग होते तळपायात किंवा हातात, त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात. तर तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. एक तिसरा प्रकार म्हणजे डायबेटिक नेफ्रोपॅथी असतो. डायबेटिक नेफ्रोपॅथी मध्ये काय होतं सर, ते जे किडनी असतात त्याच्यावर त्यांचा इफेक्ट होतो. पेशंटनी डायबेटिक नेफ्रोपॅथीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. क्रिएटिनिन लेवल वाढल्यानंतर किडनीचं फंक्शनिंग कमी होऊन जातो, किडनीचं काम करणं कमी होऊन जातो आणि किडनी फेल होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी डायबेटिक नेफ्रोपॅथीकडे पण आपलं लक्ष दिलं पाहिजे. एक चौथा म्हणजे डायबेटिक फूट अल्सर किंवा डायबेटिक फूट याला म्हणतात. हे एक कॉम्प्लिकेशन अजून आहे डायबिटीजमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, लोकांना बरोबर लक्ष नाही देताना त्यांना हातापायाला काही लागलं किंवा पायामध्ये काही कुठेतरी लागलं तर ते जे जखम असतात ते डायबिटीसच्या पेशंटचे जखम कधी भरत नाही लवकर आणि ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती अशी येऊन जाते की हळूहळू ते पायामध्ये गँग्रीन होणं चालू होऊन जातो आणि त्याच्यामुळे त्याला ॲम्प्युटेशन किंवा त्याला कापावा लागतो पायाला. त्याच्याकडे पण ते लक्ष नाही देत. त्याच्यामुळे हा खूप मोठा आजार आहे, त्याला डायबेटिक फूट अल्सर किंवा डायबेटिक गँग्रीन म्हणतात त्याला. तर त्याच्याकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याच्यासाठी मी प्रत्येक प्रेक्षकांना हे सांगेल की तुम्ही आपलं ब्लड टेस्ट, कंप्लीट ब्लड टेस्ट, LFT लिव्हर फंक्शन टेस्ट, KFT किडनी फंक्शन टेस्ट, तुमचं शुगरचं डायबिटीससाठी फास्टिंग, पोस्ट मील आणि HbA1c हे टेस्ट दर 3 महिन्यात 6 महिन्यात एकदा तरी केलं पाहिजे आणि आपल्याला माहीत पडलं पाहिजे की आपल्याला कुठला त्रास आहे की नाही आहे. डॉक्टर, साधारणपणे असं बघितलं जातं की ज्याला मधुमेह होतो, डायबिटीस होतो, तो काहीतरी एक उपचार सुरू करतो आणि समजा त्याने ॲलोपॅथिक उपचार सुरू केले, म्हणजे
मोठ्या काळासाठी तो उपचार घेतो, 4-5 वर्ष उपचार तो घेतोय, त्यानंतर तो त्या उपचारांना कंटाळतो, कारण ते उपचार थांबतच नाहीत. बरोबर. आणि मग तो समजा होमिओपॅथीकडे आला, तुमच्याकडे आला, तर त्याचे जे चालू उपचार आहेत त्याच्याबरोबर तो होमिओपॅथीचे पण उपचार घेऊ शकतो का, हा एक प्रश्न. आणि बऱ्याचशा पेशंट्सना पुढच्या स्टेजला, पुढच्या पातळीवर इन्शुलिन इंजेक्ट करायला लागतं आणि ते खूप त्रासदायक असतं आणि बरेचसे पेशंट त्याला घाबरतात सुद्धा. तर अशा कंडिशनमध्ये, अशा स्टेजला इन्शुलिन घ्यायची वेळ आलेली असेल एखाद्या पेशंटवर, तर नमा होमिओपॅथी त्याला काही मदत करू शकते का किंवा काही उपचार करू शकते का? नक्कीच. नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही पेशंटला हे ट्रीटमेंट देतो. त्याच्यात होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे सर. आणि हे होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला ॲलोपॅथिकचं औषध चालू असतानाही तुम्ही होमिओपॅथिकचं ट्रीटमेंट घेऊ शकता. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी सोबत तुम्ही घेतलं तरी तुम्हाला तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम नाही होणार. तुमचं ॲलोपॅथिकचं औषध चालू असताना आम्ही तुम्हाला हेल्प करू की तुम्हाला जे ॲलोपॅथिकचं मेडिसिन चालू आहे, ज्याचा पॉवर तुमचा वाढत चालला आहे दरवर्षी आणि तुम्ही त्याच्यातून कंटाळले आहे, तर त्याला आम्ही थांबायचा प्रयत्न करतो, त्याला कमी करायचा हेल्प करतो आणि हळूहळू तुम्हाला होमिओपॅथीवर आणायचा प्रयत्न करतो. मी प्रेक्षकांना असं आवाहन करतो की तुम्हाला या रोगाबद्दल किंवा इतरही कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला शंका असतील, काही उपचार करून घ्यायचे असतील, तर या स्क्रीनवर जे नंबर्स आहेत तिथे तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. आणि अजून एक कॉल येतोय डॉक्टर आपल्याला, सोलापूरहून रत्नाकर पाटील यांचा. त्यांना काय म्हणायचं आहे बघूया आपण. नमस्कार डॉक्टर साहेब, माझं वय 60 आहे. मला गेली अनेक वर्ष डायबिटीस आहे. किडनीचा पण त्रास चालू झालेला आहे आणि गेल्या 1-2 महिन्यापासून पायाला जखमा झाल्यात, त्या बऱ्या होत नाहीयेत. त्याच्यामध्ये पस निघतो खूप आणि ते बरंच होत नाहीये. तर आता काय करावं? नमस्कार सर. तुम्हाला जे त्रास होत आहे सर, तो मधुमेहामध्ये त्याला कॉम्प्लिकेशन्स म्हणतात. जे तुम्हाला किडनीमध्ये जे प्रॉब्लेम होत आहे त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात सर. त्याच्यामुळे काय होऊ शकते, जर तुमच्या शरीरात क्रिएटिनिनचं लेवल वाढलं सर रक्तात, तर तुमचे किडनी फेल होतील आणि ते किडनीमध्ये जे काम करण्याची त्यांची जे काम करत आहे ते सगळं थांबून जाईल आणि त्याच्यामुळे किडनी फेल होतील सर. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जे पायात जे तुम्हाला पस होण्याचे चान्सेस होत आहे किंवा पस निघत आहे तुम्हाला, ते म्हणजे तुम्हाला काहीतरी जखम झालं असेल आणि तो भरलं नसेल. आणि मधुमेहामध्ये सर कुठल्याही पायाला किंवा हाताला लागलेला जखम लवकर भरत नाही आणि ते गँग्रीनमध्ये जातो. तर त्याच्यासाठी तुम्ही औषध घेतलं पाहिजे. तर मी तुम्हाला हेच ॲडवाईस करेल की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळचं नमा होमिओपॅथीच्या ब्रांचमध्ये जाऊन तिकडे व्हिजिट करा आणि आपले हे कॉम्प्लिकेशनपासून आपल्याला वाचवायचा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला नक्कीच त्याच्यासाठी हेल्प करू. तुम्ही लवकरात लवकर आमच्या ब्रांचमध्ये व्हिजिट करा आणि सेवेचा लाभ घ्या. धन्यवाद पाटील साहेब. आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जो प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. खरं तर म्हणजे नमा होमिओपॅथीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे की तुम्ही नमा होमिओपॅथीमध्ये डायबिटीसवर किंवा मधुमेहावर काय ट्रीटमेंट करता आणि ती कशी वेगळी आहे किंवा काय विशेष आहे त्याच्यामुळे किंवा त्याच्यात काय खास आहे इतर ट्रीटमेंटपेक्षा, ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमा होमिओपॅथीमध्ये सर गेल्या 10 वर्षापासून डायबिटीजवर रिसर्च करत आहे आम्ही. त्या 10 वर्षापासून आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन डायबिटीसच्या पेशंटला कसं द्यायचं आणि त्यांना कसं त्याच्यापासून त्याला आराम दिला पाहिजे त्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 2 वर्षापासून जे आपण कोरोनाची परिस्थिती बघत आहे, कोरोनामुळे पॅन्डेमिक आला आहे, त्याच्यामुळे जे त्रास होत आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर रिसर्च करून गेले 2 वर्षापासून आम्ही एक न्यू फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर मेडिसिन देतो. तो न्यू फॉर्म्युला म्हणजे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन. आता इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन म्हणजे काय, की इम्युनोजेनिक म्हणजे सर इम्युनिटी. आज जसं लोकांना सर्वांना गेले 2 वर्षापासून लक्षात येत आहे की इम्युनिटी किती महत्त्वाची आहे. पण होमिओपॅथीमध्ये गेले 200 वर्षापासून आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन इम्युनिटीवरच देत आहे आणि पेशंटची इम्युनिटी बरी करायचे प्रयत्न करत आहे. तर त्याच्यासाठी जे होमिओपॅथिक मेडिसिन्स आहे सर, ते इम्युनिटी वाढवते. पेशंटची इम्युनिटी वाढली तर आपोआप तुमच्या शरीरामध्ये जे रोगप्रतिकारक शक्ती असते ते वाढते आणि ते आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास आला तर त्याला काढायचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी इम्युनिटी खूप महत्त्वाची आहे आणि हे महत्त्व आम्ही होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये देतो. आता इम्युनोजेनिक म्हणजे जेनेटिक मेडिसिन्स. आता जेनेटिक मेडिसिन जे असतात ते कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन्स असतात. कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन म्हणजे कसं आहे,
कुठल्याही एका आजारासाठी प्रत्येक 10 किंवा 100 प्रकारचे लोक आहेत त्यांना एकच औषध नाही देता येत. आम्ही इंडिव्हिज्युअलायझेशन घेतो. त्याच्यासाठी प्रत्येक पेशंट, एक पेशंट दुसऱ्या पेशंटपासून वेगळं असतो. ते दिसायलाही वेगळं असतो. त्याच्या शरीराची रचना वेगळी असते. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन देतो. एक केस स्टडी करतो. केस स्टडी झाल्यावर आम्ही त्यांना मेडिसिन देतो आणि ते इम्युनोजेनिक मेडिसिन्स असतात. त्यांच्या इम्युनिटीवर, त्यांच्या जेनेटिकवर काम करणारी मेडिसिन्स असते. आता इम्युनोजेनिक मायझमॅटिक म्हणजे काय? मायझमॅटिक म्हणजे सर जे कॉझेशन ऑफ द डिसीज, तुमच्या शरीराचा जे त्रास आला आहे ते का आला आहे, त्याचं काय कारण आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देतो आणि ते कारणमुळे आम्ही त्याचं कारण काढायचा प्रयत्न करतो. जर आपण कारण काढलं तर आपोआप आपल्या शरीरामधून जे त्रास आहे तो निघून जाईल आणि आपलं शरीर स्वस्थ होईल. तर इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन म्हणजे काय? 6th जनरेशन हे आहे सर की आता सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये सगळं फास्ट पेस चालू आहे. या फास्ट पेसमध्ये आपल्याला त्रास जे होत आहे ते पण फास्ट पेस येत आहे. आधीच्या काळात डायबिटीज खूप लवकर आपल्या शरीरात येत नव्हतं, पण आता सध्या खूप लोक हेल्दी नाही आहे. बाहेरून हेल्दी दिसतात पण मेंटली किंवा फिजिकली त्यांच्या शरीरात आतमधून त्यांना वीकनेस आहे, त्यांना एक्सरसाइज नाही आहे, त्याच्यामुळे हे त्रास येत आहे. तर हा जे फास्ट पेस जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन देऊन त्यांचा त्रास कमी करायचा प्रयत्न करतो. आता 6th जनरेशन डिसीज आहे त्याच्यामुळे होमिओपॅथिक लोकांना असं वाटतं की खूप स्लो प्रोसेस असेल, आधीसारखं खूप स्लो वर्क करत असेल, पण आता जे मेडिसिन्स आमचे आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन हे खूप फास्ट मेडिसिन्स आहे. हे खूप लवकर इफेक्ट करतात आणि खूप लॉंग स्टँडिंग इफेक्ट देतात. म्हणजे तुम्हाला जे त्रास आहे त्याला मुळातून काढायचा प्रयत्न आमच्याकडे नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे हे मेडिसिन्स खूप सेफ आहे. काही केमिकल नाही, कुठलंही स्टिरॉइड नाही. हे प्लांट बेस्ड मेडिसिन्स आहे. त्याच्यामुळे हे तुमच्या शरीरावर इफेक्ट पण चांगला करतील, फास्ट करतील आणि तुम्हाला जे त्रास आहे त्याच्यात ते पण तुमच्या शरीरातून काढायचा प्रयत्न करतील. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन एखाद्या आजाराबद्दल माहिती घेण्याकरता. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी